घाबरू नको. ओके, पायकडे नको. आता हे बघा, तुमच्या मानेमध्ये 4थ्या आणि 5व्या मणक्यामध्ये इथे वरची ती खाली सरळ कसं गेलं बघा इकडे या ठिकाणी वरची ती खाली सरकली. सगळं भरपूर दिवस झाले, कमीत कमी 2 ते 5 वर्ष किंवा 1 वर्षाच्या आधीचा प्रॉब्लेम. याच्या आधी मानेमध्ये चमक भरणं, उत्सव भरणं असं व्हायचं. ओके, पण आता काय झालं, त्याच्याकडे कार्टिज असतं की दादी सरकली हळूहळू बाहेर सरकली. बाहेर आल्यामुळे ही जी नस आहे, ही नस सगळं ब्रेनला, छातीला, पाठीला सुद्धा हे हातात घालतो. आणि मानेपासून उजवा हात होतो, जड पडतो, बैल पडतो, रडला ती कळला की मग येतो. हो की बरोबर. बसं म्हटलं कधी कधी चक्कर, कधी कधी हे मायग्रेनसारखं डोकं दुखत असतं, मायग्रेनसारखं. तर यालाच माझा सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस. उजव्या कुशी खूप जास्त झोपतो, झोपल्यानंतर जास्त त्रास होतो. करेक्ट होतं. उजव्या कुशी खूप हात जड पडणार, मग येणार, बजीपणा, रग लागणार, डोक्या वाटवलं का बरं वाटतं, खाली झोपली की कळलं. ही तू मला सांगायला पाहिजे, मी तुला सांगतो. खरं आहे ना. याला म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस. हा प्रकार होतो उशा धरून घेणं, मान मोडणं, डोक्या वजन घेणं, मानेला झटका देणं, डोक्या वजन घेणं, खांदे वजन घेणं, याच्याने हा प्रकार वाढतो. उशा धरून घेते का मान मोडते का दोन्ही करतो? दोन्हीपैकी काहीतरी करतो. पाणी भरायचं. हां बरोबर. पुढची 3 महिने ह्या हाताने वजन उचलता येणार नाही. 15 किलो उचललं हाताच परत पडतो. आता ही स्त्री नसेल की डोक्याला कधी इकडे छाती इकडे दाबली तर दुखत, इकडे काही दुखत नाही, इकडे दाबल्या दुखत. हो की नाही. हीच नस एल्बोला, टेनिस एल्बोला कनेक्ट असते, इथे दाबलं बरोबर. आणि ही दिवसभर 2-3 वेळा असा झटका देते देते का? हां देते. झटका दिला की याचं फ्युजन शोल्डर तयार होईल आणि टेनिस एल्बोचा आजार तयार होईल नंतर. यालाच म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस. याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात तो झोप आपण. आवाज आला? घाबरू नका. तुला जाते खाते का नाही? हो तेच योगी ओके इकडे पाय घ्या. खाली रिलॅक्स 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 रिलॅक्स. कशी झोप करा नाही काना झोप झाली. रिलॅक्स. घाबरू नको. ओके, पायकडे नको. डोकं इकडे पाय नाही इकडे पाय तरी इकडे तर अशी आहे. रिलॅक्स. घाबरू नको. ओके.